तुम्हाला SIP चालू करण्यासाठी तुम्ही 200-500 रुपयांनी करू शकता, पण जर तुम्हाला एक फॉर्च्यून घडवायचं असेल, खरंच एक कॅश इस्टेट स्वतःसाठी क्रिएट करायची असेल, तर म्युच्युअल फंड सारखं दुसरं काही नाही आणि हे 200-500 रुपयात होणार नाही. की स्वतःचं घर घ्यावं काय SIP करावी आजही मुद्दा आहे, आजही आहे. तर या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहतात, म्हणजे काय केलं पाहिजे एक्झॅक्टली? SIP कडे बघताना लोकांचा दृष्टिकोनच चुकीचा आहे. मला 1 लाख रुपये जरी महिन्याला पगार आहे, पण पैसेच उरत नाही हो. पैसे जर उरत नाही तर मग इन्व्हेस्टमेंट कधी करू, SIP कधी करू? अगदी बरोबर आहे. प्रत्येकाला वाटतं की मी हे असं काहीतरी एक झाड लावतोय, त्याच्यात आता बी पेरतोय, आज बी पेरली की उद्या फळ आलं पाहिजे. तुम्ही फक्त 5 वर्षांसाठी योगेशजी हे चालू केलं, मी तुम्हाला लिहून देतो की तुम्हाला परत इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी बद्दल विचार करायची गरज नाही लागणार आणि ऑटोमॅटिकली तुमची इन्व्हेस्टमेंट मार्गावर पडेल. 5-5 लाख रुपये पगार आहे. लोकांचे फक्त ना पगार वाढलेत. लोकांचे पगार वाढल्यामुळे काय झालं, लोकांनी त्यांचे लाईफस्टाईल इतके अपग्रेड केलेले आहेत. या अपग्रेड केलेल्या लाईफस्टाईलमुळं आज लोक फक्त कॉस्ट ऑफ लिव्हिंग दाखवण्यासाठी म्हणून एक इन्फिरियरिटीच्या हिशोबाने ते जगतात. आपण SIPच्या मदतीने असं काय करू शकतो का की त्यांच्या शिक्षणाची ते स्वतः सोय करून ठेवतो? म्हणजे 50 लाखाचं लोन घेतलं, 20 वर्षांसाठी ह्याचा हप्ता भरताय आणि तुम्ही ज्यावेळेस बँकेला परत फेड करताय त्यावेळेस ते 50 लाखाचं लोन तुम्ही 1 कोटीपेक्षा जास्त घेताय. म्हणजे तुम्ही घर घेताना एका घरामध्ये 2 घरचे पैसे बँकेला परत देताय. तर दरवर्षी मला इन्क्रीमेंट रेंटमध्ये द्यायची, बरोबर आहे. म्हणजे 10%, 15%, 20% अगदी. इन्क्रीमेंट तिथेही द्यायची. मग तो पण तर एक मुद्दा आहे ना, की म्हणजे इथेही तर पैसे जाणारच आहेत. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो तुमच्या सगळ्यांसाठी खूप जास्त स्पेशल असणार आहे, कारण आजच्या पॉडकास्टमध्ये आपण पाहणार आहोत की श्रीमंत आपण कशा पद्धतीने होऊ शकतो. आणि यासाठी आपण एका स्पेशल गेस्टला इन्व्हाइट केलेला आहे. तर त्या सरांबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं नाव आहे संतोष गोसावी सर. संतोष सरांना फायनान्स फील्डमध्ये 25 वर्षांपेक्षा जास्तीचा एक्सपिरियन्स आहे आणि आजपर्यंत त्यांनी त्यांच्या अनेक क्लायंट्सला SIP असेल, म्युच्युअल फंड असेल, या रिलेटेड गाईड केलेलं आहे आणि त्यांचे पैसे कसे वाढतील यासाठी त्यांना मदत केलेली आहे. तर मी 100% गॅरंटीने सांगतो की आजचा हा पॉडकास्ट तुमच्यासाठी खूप युजफुल असणार आहे, म्हणून शेवटपर्यंत हा पॉडकास्ट पहा. आणि आता मी तुमचा टाइम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आता या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. तर संतोष सर, सगळ्यात आधी तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. शोमध्ये थँक्स अ लॉट फॉर इन्व्हाइटिंग. येस. तर सगळ्यात आधी सर, जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही 25 वर्षांपेक्षा जास्तीचा तुमचा फायनान्सचा एक्सपिरियन्स आहे. आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांना SIP साठी, SWP साठी गाईड केलेलं आहे. पण मला हेच विचारावं असं वाटतं की आज जवळपास 2026 चालू आहे, बरोबर? म्हणजे ज्यावेळेस मी पॉडकास्ट चालू केले होते 2-3 वर्ष आधी SIP, SWP खूप असं बूम मध्ये होतं. त्यावेळेस लोकांना असं वाटायचं की यार प्रत्येकाने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, म्हणजे कोविड नंतरची गोष्ट होती. बरोबर. पण आजही SIP रिलेव्हंट आहे का? ओके. आता हे जे तुमचे प्रश्न आहेत ना, हे वेगवेगळ्या गोष्टी धरून आहेत. आता SIP रेलिव्हेंट आहे का? तर SIP खूप आधीपासून आहे, अस्तित्वात आहे मार्केटमध्ये. कोविडमध्ये झालं काय की सगळे लोक घरी होते, लोकांचे कामं वगैरे सगळं बंद होते, लोकांचे पैसे अकाउंटमध्ये पडून होते. SIP ते इक्विटी मार्केट हे एकच प्रकार होता जो चालू होता. लोकांना त्याबद्दल थोडंसं एक क्रेज होतं, त्याच्यामध्ये लोकांनी व्हॉलॅटिलिटी पाहिली, लोकांनी पैसे झालेले पाहिले आणि मग लोकांनी SIP कडे इन्व्हेस्टमेंट करण्याचा किंवा इक्विटी मार्केटकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्या हिशोबाने SIP जास्त पॉप्युलर झालं, कारण सगळ्यांना वेळ पण होता, ऍड्स पण चालू असायच्या आणि म्युच्युअल फंडच्या बद्दल एक अवेअरनेस कॅम्पेन पण चालू होती आणि अजूनही चालूच असते की म्युच्युअल फंड सही आहे. सो या हिशोबाने काय असतं की लोकांना एक एज्युकेशन, लिटरसी प्रोव्हाइड करण्याचं एक माध्यम कंटिन्यूस चालू असतं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, कायम आहे ना, ह्या गोष्टी आपल्या आजूबाजूलाच असतात, पण जे तुमच्या ज्या वेळेस तुमची इच्छा असते ना त्याच वेळेस त्या तुम्हाला दिसायला चालू होतात. सो असं नाहीये की SIP 2-3 वर्षापासून आहे. सो SIPचं अस्तित्व खूप आधीपासूनच आहे. कारण तुम्ही म्युच्युअल फंड जर बघितलं तर हे म्युच्युअल फंडला आज नाही म्हणाल तरी 40 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, बरोबर? पण जसं मी म्हणालो की, आणि तुम्ही राईटली म्हणालात की कोविडमध्ये काय झालं, लोकांना वेळ होता, लोकांचं लक्ष आजूबाजूला कुठे नव्हतं आणि लोकांचं जिथे गोष्टीकडे लक्ष जायला नाही पाहिजे, कोविड सोडून
म्हणजे ते फक्त तो विषय न करता म्हणून लोक अजून दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष देत होतं, त्यापैकी एक एसआयपी किंवा म्युच्युअल फंड होता. पण मला असं वाटतं की त्यावेळेस लोकांना थोडं पैशाचं इम्पॉर्टन्स पण कळालं होतं की आपल्याला भविष्यात असं जर संकट आलं तर पैसे लागतील, तर त्यावेळेस मला वाटतं की थोडं सिरियसली लोक इन्व्हेस्ट करायला त्यावेळेस सुरुवात केली होती त्यांनी. अगदी बरोबर आहे. ऍक्च्युली ना ही वेळ परत कधी आपल्या देशावरच नाही, जगावर कधीच कोणावर येऊ नये. कारण कोविड ही परिस्थिती अशी आली होती की त्याच्यामध्ये ना वाईट पण घडलं आणि चांगल्या गोष्टी पण घडल्या. जे वाईट घडलं ते तर घडलंच, आणि ज्या चांगल्या गोष्टी घडल्या लोकांनी फक्त ज्या चांगल्या गोष्टी घडल्या ह्या कायम आत्मसात केल्या पाहिजेत. लोकांनी ना कोविडमध्ये इतकं मस्तपैकी पॉझिटिव्हली घरामध्ये राहून त्यांचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, कॉस्ट ऑफ लिव्हिंग जो आहे हा इतका कट डाऊन केला होता, आणि लोकांकडे भरमसाठ पैसे सुद्धा राहिले होते, आणि लोकांनी प्रॉपर डिसिप्लिन मार्गाने इन्व्हेस्टमेंट पण चालू केली. आणि त्यातल्यातच काही लोकांनी काय केलं, ज्यावेळेस गोष्टी परत नॉर्मलाइज झाल्या त्यावेळेस लोकांनी परत त्यांच्या लाईफस्टाईल अपग्रेड केल्या, परत त्याच गोष्टींकडे परत राहिले, आणि मग परत ते पहिले जसं होतं तसंच ते चालू राहिलं. ओके, म्हणजे मला तेच वाटतं की बऱ्याच लोकांनी एसआयपीची सुरुवात तर केली, पण मला असं वाटत नाही की ती लोक आज कंटिन्यू करतायत काय नाही. हा, आता कसं आहे की सेबीचा पण डेटा आहे. सो या डेटामध्ये काय म्हणलं जातं की ज्यावेळेस ना एखादा गुंतवणूकदार एसआयपी माध्यमातून मार्केटमध्ये येतो, सो मार्केटमध्ये आल्यानंतर ना तो गुंतवणूकदार किंवा तो कस्टमर जो आहे हा 5 वर्षांपेक्षा टिकणारा पर्सेंटेज फार कमीच आहे. हे मी सुद्धा एक्सेप्ट करतो. काय असतं, गुंतवणूक करताना ना एसआयपी कडे बघताना लोकांचा दृष्टिकोनच चुकीचा आहे. होतं काय की प्रत्येकाला वाटतं की मी हे असं काहीतरी एक झाड लावतोय, त्याच्यात आता बी पेरतोय, आज बी पेरली की उद्या फळ आलं पाहिजे. एसआयपी बेसिकली असं काम नाही करत. लोक काय करतात, आज आहे ना स्मार्टफोनचा दुनिया आहे. स्मार्टफोनच्या जगामध्ये सगळ्यांना इन्स्टंट गोष्टी लागतात पाहिजे लगेच. अगदी बरोबर, तुम्ही शब्द पकडला. सगळ्यांना इन्स्टंट लागतात, सगळ्यांना फास्ट पाहिजे. आणि 5-5 वर्ष लोकांना असं वाटतं की खूप काळ आहे आणि 5 वर्ष आपण थांबू शकत नाही, आणि लोकांना ज्यावेळेस रिझल्ट दिसत नाहीत त्यावेळेस लोक त्यातनं बाहेर पडतात. आणि ह्याचंच एक कारण आहे लोक एसआयपी मधनं बाहेर पडण्याचं. आणि सायमल्टेनियसली जर तुम्ही बघितलं तर इक्विटी मार्केट पण काय आहे, इक्विटी मार्केट हे बेसिकली तुमचं पेशन्स टेस्ट करतं. इक्विटी मार्केटचं एकच म्हणणं आहे, माझ्या बॅड टाइम मध्ये तुम्ही माझ्याबरोबर राहिलात ना तर तुमच्या बॅड टाइम मध्ये मी तुमच्याबरोबर राहणार आहे. बरोबर आहे, पण हे लोकांना अजूनपर्यंत कळलेलं नाहीये. ओके, पण ज्यावेळेस समजा 3-4 वर्षांआधी आपण बोलायचो एसआयपी बद्दल, कोणी सांगायचं की 500 रुपयाची तरी आपण एसआयपी चालू केली पाहिजे. येस, पण आज 2026 आहे, आज आपण पाहतो की वॉर सारखी सिच्युएशन आहे, महागाई आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, आणि सगळं असं अवघड होत चाललंय. तर आज खरंच ती 500 रुपयाची एसआयपी आपल्यासाठी सफिशियंट आहे का, आणि कितीची केली पाहिजे मग जर करायची असेल तर? आता हे पण आहे ना 2-3 गोष्टी आहेत. आता कसं आहे की ज्यावेळेस आपण म्युच्युअल फंड स्टार्ट करतो तर सेबीचं पण हेच म्हणणं आहे की आपल्या देशामध्ये, एम्फीचं म्हणणं आहे, सेबीचं म्हणणं आहे की आपल्या देशामध्ये फायनान्शियल लिटरसी हे याचं प्रमाण खूप कमी आहे. एक डेटा मी मध्ये पाहत होतो, तर त्या डेटाच्या हिशोबाने असं आहे की आजही फक्त भारतामध्ये 68 to 69% ऑफ लिटरेट पीपल, बरं का, हायली एज्युकेटेड लिटरेट पीपल, हो ना, हे सगळ्यात जास्त फायनान्शियल ब्लंडर्स करतात, हे सगळ्यात जास्त फायनान्शियल चुका करतात. ओके, दुसरं असं आहे की मग सेबीने हा विचार केला की आता आपण आहे ना, मला जर प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायचं असेल तर मला त्या माणसाच्या आवाक्यातली गोष्ट आणली पाहिजे. बरोबर, म्हणून मग आपण एक 500चा थ्रेशोल्ड ठेवला की बाबा 500, आता तर तुम्ही 100 रुपयाची पण एसआयपी करू शकता. आता मुद्दा हा येतो की तुम्ही म्हणू शकता, तुम्ही जसं म्हणता की 500 रुपयाची सफिशियंट आहे का. योगेशजी, आता मला सांगा, आपण आज पुणे मुंबईमध्ये राहतो. आजपासून 10 वर्ष आधी जर तुम्ही बघितलं ना तर आज याच पुण्यामध्ये राहण्यासाठी ना 10,000 रुपयाचा पगार सफिशियंट असायचा. बरोबर आहे, 10,000 रुपये लाईफ ऑफ कॉस्ट ऑफ लिव्हिंग 10,000 रुपये ओके असायचा. 20-25 हजार पगारामध्ये माणूस सॅटिस्फाय राहायचा 10 वर्ष आधी. ह्याच 10 वर्षांमध्ये आज असं झालेलं आहे की 1 लाख रुपये पगार आल्यानंतर सुद्धा तो माणूस त्यातले 10,000 रुपये पण सेव्ह करू शकत नाही. आणि ही मला वाटतं प्रत्येक मोठ्या शहराची गोष्ट आहे. नाशिक असेल, संभाजीनगर असेल, तुम्ही कुठेही जावा, कुठेही कसं असतं, तुम्हाला जिकडे तुम्ही जिथे जावा, तुम्ही कुठेही भारतामध्ये गेलात ना तर आज भारताची ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट चालू आहे, भारताच्या कुठल्याच कोपऱ्यामध्ये जरी गेलात आणि तिथं तुम्ही एक राहायचं म्हणाल तरी एक बेसिक लिव्हिंगसाठी ज्या गोष्टी लागतात ह्या तुम्ही 200-500 रुपयामध्ये करू शकत नाहीत. तुम्हाला एसआयपी चालू करण्यासाठी तुम्ही 200-500 रुपयांनी करू शकता, पण जर तुम्हाला एक फॉर्च्यून घडवायचं असेल, खरंच एक कॅश इस्टेट स्वतःसाठी क्रिएट करायची असेल तर म्युच्युअल फंड सारखं दुसरं काही नाही, आणि हे 200-500 रुपयात होणार नाही. ह्याच्यासाठी खरंच तुम्हाला काहीतरी
चांगलं कॉन्ट्रीब्युशन करायला लागेल. किती केलं पाहिजे सर? आता हा प्रश्न परत वेगवेगळा आहे की किती केलं पाहिजे म्हटल्यानंतर तुमच्यासाठी वेगळा प्रश्न असतो, माझ्यासाठी वेगळा प्रश्न असतो. आता तुमच्याबद्दल जर आपण विचारलं तर तुम्ही तुमच्यासाठी समजा तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या इन प्लेस असतील तर मग तुम्ही 5,000 10,000 याच्या हिशोबाने स्टार्ट करू शकता. स्टार्ट करण्यासाठी तुम्ही 5-10,000 स्टार्ट करू शकता, पण ग्रॅज्युअली जसं जसं तुमचं इन्कम वाढतं तसं तसं तुमची एसआयपी अमाऊंट सुद्धा तुम्ही स्टेपअप करू शकता. याचं कारण असं आहे की समजा आता तुम्ही फॉर एक्झाम्पल 5,000 एसआयपी स्टार्ट केली. आता तुमचं एज किती आहे? 30. आता तुम्ही जर 5,000 एसआयपी जर स्टार्ट केली ना आणि समजा ही 20 वर्षांपर्यंत तुम्ही एसआयपी जर चालू ठेवली तर 20 वर्षांमध्ये साधारण तुम्ही 60,000 वर्षाचे आणि 12 लाख रुपये भरता. त्या 12 लाखाची व्हॅल्यू साधारण 50-55 लाख रुपयापर्यंत होते. आता ज्यावेळेस तुम्ही तुमच्या वयाच्या 60व्या वर्षी जाल त्यावेळेस तुम्हाला 50-55 लाख सफिशियंट आहेत का हा विचार तुम्हाला करायचा आहे. जर हा सफिशियंट नसेल तर मग तुम्हाला 5,000 सफिशियंट नाहीये. कारण जर मग तुम्हाला ह्याला टॉपअप करता जर नाही आलं तर मग हा आकडा तसाच राहतो. मग कितीची केली पाहिजे ह्याच्यामध्ये परत असं आहे की तुम्ही आता 30 आहात, मॅरिड आहात का? मॅरिड असाल तर मग विथ किड्स आहेत का? विथ किड्स असाल तर मग मुलांचं शिक्षण वगैरे कुठं आहे? त्याच्यानंतर मग तुम्ही पुढे भविष्यामध्ये तुमच्याकडे आज तुमच्याकडे राहताय हे घर तुमचं स्वतःचं आहे का पेरेंट्स घरच्या घरांमध्ये राहताय का तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचंय का? या सगळ्या गोष्टी फायनान्शियल स्ट्रक्चराइज केल्या नंतर मग ऍक्च्युअली कळतं की तुम्हाला कुठल्या कुठल्या गोलसाठी किती किती अमाऊंट काढला पाहिजे आणि मग त्या अमाऊंटनी एसआयपी डिसाईड होते. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकाने असं कागद पेन घेऊन बसलं पाहिजे, ऍब्सोल्युटली. हे बघा एक अॅनलाइज केलं पाहिजे की मला किती पैसा लागणार आहे, माझ्याकडे किती पैसा आहे. कसं असतं माहिती का, एसआयपी किंवा गुंतवणूक हे कधीच वन साईज फिट फॉर ऑल कधीच नसतं आणि इथेच लोक गफलत करतात. होतं काय, तुम्ही जर माझा पोर्टफोलिओ बघून माझ्या इन्व्हेस्टमेंट सारखं जर सेम कॉपी पेस्ट करून स्वतःच करायला गेलात ना तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट तर स्टार्ट कराल पण जे रिझल्ट मला येऊ शकतात ते तुम्हाला येऊ शकत नाही. का? कारण मी चालू करताना माझे इंटेन्शन वेगळे होते, माझा होरायझन वेगळा आहे, माझी रिस्क कॅपिटाईट वेगळी आहे, माझं पोटेन्शियल वेगळं आहे. सो मला रिझल्ट हे वेगळेच येणार आहेत. बरोबर. आणि तुम्ही चालू करताना तुम्हाला ह्यातल्या काहीच गोष्टी माहिती नाहीयेत आणि तुम्ही चालू केल्यानंतर तुम्हाला सेम रिझल्ट एक्सपेक्ट जर करत असाल तर मग चूक तुमचीच आहे. म्हणून गुंतवणूक करताना बघा मी एक सांगतो, गुंतवणूक करणं खूप सोपं आहे, अजिबात अवघड नाही. पण गुंतवणूक कशासाठी केली ही जर तुम्हाला माहिती झाली तर तुम्ही अधिक काळापर्यंत त्या गुंतवणुकीमध्ये स्टे इन्व्हेस्टेड राहाल आणि तुमच्या गोलपर्यंत पोहोचू शकाल. ओके. पण मला आज प्रत्येकाच्या मनातला प्रश्न विचारावासा वाटतं की समजा मला 1 लाख रुपये जरी महिन्याला पगार आहे पण पैसेच उरत नाही हो, पैसे जर उरत नाही तर मग इन्व्हेस्टमेंट कधी करू, एसआयपी कधी करू? अगदी बरोबर आहे. आता कसं आहे, ह्याचे काही थंब रूल्स असतात. 1 लाख रुपये तुमचा पगार आहे तर 1 लाख रुपये पगारातनं तुमचं कॉस्ट ऑफ लिव्हिंगला पैसे किती जात आहेत, त्याच्यानंतर मग तुम्ही स्वतःच्या इमर्जन्सी फंडसाठी काय करताय, त्याच्यानंतर मग तुम्ही एक डिसिप्लिन वे मध्ये स्वतःसाठी किती सेव्ह करू शकताय, या सगळ्या गोष्टींचं तुम्ही एक बजेट केलं पाहिजे. हे बजेट जर तुम्ही केलं आणि ह्या बजेटमध्ये तर आपल्याला लिकेजेस कळू शकतात. या लिकेजेसमध्ये मग आपल्याला काय करायला लागतं, जिथे जिथे तुमचे पैसे आता ड्रेन होत आहेत या पैशांना आता आज आपल्याला थांबवायला लागेल. कारण जर हे आज जर याला आपण डिसिप्लिनने थांबवलं नाही तर तुमचा 1 लाख नाही 10 लाख रुपये जरी पगार झाला तरी तुम्ही त्यातनं सुद्धा 10,000 रुपये सेव्ह करू शकणार नाही. ते आहे. योगीजी कसं असतं, गुंतवणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचा एकच विषय आहे. आज माझ्याकडे आहे ना 50,000 रुपये पगारवाला माणूस येतो, तो माणूस माझ्याकडे 10,000 रुपये इन्व्हेस्ट करू शकतो आणि आज माझ्याकडे 5 लाख पगारवाला माणूस येतो, तो 10,000 सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. आता मला सांगा जास्त श्रीमंत कोण होऊ शकतं, 5 लाखवाला का 50,000 होऊ शकतो? ऍब्सोल्युटली. पण मिसमॅनेजमेंट ऑफ इन्कम, मिसमॅनेजमेंट ऑफ फंड्स, आलेले पैसे योग्य जागी न जाता ते फक्त कॉस्ट ऑफ लिव्हिंग वरती घालवणं, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वर घालवणं, पैसे आले की लाईफ अपग्रेड करणं, गॅजेट्स अपग्रेड करणं, तुमचे सबस्क्रिप्शन अपग्रेड करणं, म्हणजे तुम्ही फक्त आजमध्ये जगताय, भविष्याचा विचारच करत नाहीये. मग भविष्याचा विचार जर तुम्ही करतच नसाल आणि तुम्ही कितीही तुमच्याकडे पैसे आले तर पुरणार नाही. तुम्हाला आत्ता कसं आहे, आपण ना आजही, तुम्हाला आठवतं का आपण जेव्हा लहान होतो ना, आजही भारतामध्ये प्रत्येक घराण्यामध्ये एकच शिकवण दिली जाते, चांगलं शिक, चांगली नोकरी कर, भरपूर पैसे कमव. बरोबर आहे. आणि पैसे कमवल्यानंतर काय कर, सेव्ह कर. आता ते कसं असतं, आज पण आपल्याला काय शिकवतात, पैसे कमव,
पैसा कमवल्यानंतर तुझा जो खर्च होतो हा सगळा खर्च झाल्यानंतर उरतील ते पैसे काय कर, सेव्ह कर. इथेच आपल्याला चूक हे बदलली पाहिजे. तुमचा जो 1 लाख रुपयाचा पगार आहे, सगळ्यात पहिले तुम्ही ह्या सगळे लिकेजेस फाइंड आउट केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही सेव्ह केले पाहिजेत. आणि सेव्ह केल्यानंतर मग तुम्ही ज्या गोष्टींना इन्व्हेस्टमेंटला जसं नो म्हणता ना, तसं तुम्ही कॉस्ट ऑफ लिव्हिंगला ज्या गोष्टी गरजेच्या नाही त्याला नो म्हणलं पाहिजे. तिथे तुम्ही फुली मारले पाहिजे. आणि मग ही डिसिप्लिन तुमची चालू होईल. तुम्ही फक्त 5 वर्षांसाठी योगेशजी हे चालू केलं, मी तुम्हाला लिहून देतो की तुम्हाला परत इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी बद्दल विचार करायची गरज नाही लागणार आणि ऑटोमॅटिकली तुमची इन्व्हेस्टमेंट मार्गावर पडेल. ओके, तुम्ही खूप छान पद्धतीने एक गोष्ट समजून सांगितली की जर आपल्याला लाईफमध्ये श्रीमंत व्हायचं असेल तर आपण किती पैसे कमवतो याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की आपण किती पैसे इन्व्हेस्ट करतो. ॲब्सोल्युटली. कसं आहे माहितीये का, गुंतवणुकीमध्ये ना सगळ्यांना असं वाटतं की माझ्याकडे पैसा आला ना की मग मी गुंतवणूक करेन. अहो तसं मग तुम्ही जर वाट पाहिलं ना, तर वाट पाहिली तर ती वेळच कधी येणार नाही की तुमच्याकडे पैसा येईल आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल. काय असतं गुंतवणुकीमध्ये 2 गोष्टी असतात. एक असतं इंटेन्शन. सो इंटेन्शन म्हणजे काय की तुमच्या आतनं ते वाटलं पाहिजे. आणि दुसरं काय असतं, वाटणारी जी गोष्ट आहे ना त्या गोष्टींना प्रायोरिटी लिस्ट किती नंबरवर आहे. कारण मला भरपूर गोष्टी वाटतात हो, पण मला वाटताना त्या गोष्टींची अर्जन्सी जोपर्यंत फील होत नाही तोपर्यंत माझी इन्व्हेस्टमेंटचा कल माझा वाढणारच नाही, माझा तिकडे होणारच नाही. म्हणून मग त्याच्यासाठी तुम्हाला काय लागतं, एक कोणीतरी माणूस लागतो, फायनान्शियल ऍडवायझर लागतो, जो तुमच्या पहिले गोल्स सगळे डिसाईड करेल, जो तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये डोकवून पाहिल आणि तो तुम्हाला सांगेल योगीजी तुमचं इथे पाऊल चुकतंय आणि तुम्ही जर इथे आता स्वतःला स्टॉप नाही केलं तर भविष्य तुमचा अंधारात आहे. ओके, पण जर समजा इन्व्हेस्टमेंट करायची जरी गोष्ट आली तर लोक बेसिकली ज्या 2-4 गोष्टी त्याच्यात जास्त विचार करतात. एक तर FD करतील किंवा काहीतरी सोनं घेऊन ठेवतील. आणि जर करायचं असेल तर मग नंतर थोडीफार SIP करतील. तर प्लॅनिंग कसं केलं पाहिजे की पैसा गुंतवायचा कशामध्ये. आता कसं आहे, आता हेच मी जे सांगतो ना हेच फार महत्वाचं आहे. प्लॅनिंग करताना काय आहे की तुमचे पर्पसेस डिसाईड केल्यानंतर तुमच्या गुंतवणुकीचे गोल डिसाईड होतात. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला मुंबईला जायचंय, तुम्हाला दिल्लीला जायचंय, तुम्हाला दुबईला जायचंय, या 3 ठिकाणी तुम्हाला जायचंय. पण या 3 ठिकाणी जाण्याचा प्रवास करण्याचा माध्यम वेगळा असू शकतो का नाही. सो म्युच्युअल फंड हा एकच माध्यम आहे. SIP त्यातला एक प्रकार आहे. फिक्स्ड डिपॉझिटच्या ऐवजी आपण तेच इन्व्हेस्टमेंट आपण ठेवून त्याच्यावर फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जसं आपण दरवेळेस महिन्याचं व्याज घेतो तसंच SWP एक माध्यम आहे. आणि त्याच्यानंतर मग एक रिस्क कॅपिटेट म्हणून एक असतो. तो प्रकार असा की बाबा मला किती वर्षांमध्ये ते पैसे हवेत त्या हिशोबाने तुमचे साठी परफेक्ट मॅच काय आहे ते डिसाईड केलं जातं. ओके, सो गुंतवणूक म्हणजे बेसिकली असं लोकांना वाटतं की मी कुठल्या तरी ऍपमध्ये काहीतरी बघितलं, कुठल्या तरी मित्राकडनं काहीतरी सल्ला घेतला आणि त्यांनी जसं केलंय तसंच केलं, असं नाहीये. गुंतवणूक करणं आणि ते फॉलो करणं ही खूप मोठी सिरियस गोष्ट आहे. कारण हे तुमच्या भविष्य या गोष्टींवरती आधारित असतं. सो गुंतवणूक करताना तुम्हाला एक फायनान्शियल प्लॅनर लागेल जो तुमचं ऍक्च्युअल गोल्स डिसाईड करेल, म्हणजे तो डिस्कस करेल तुमचे गोल्स आणि तुम्ही डिसाईड केलेल्या गोल्स वरती तुम्हाला कसं जायचं याचा तो स्टेप बाय स्टेप तुम्हाला रोडमॅप बनवून देईल. ओके, पण सर जर समजा मी नोकरी करतोय, मी कष्ट करतोय, माझेही काही स्वप्न आहेत. ऍब्सोल्युटली, माझ्या फॅमिलीसाठी घर घ्यायचंय, ऍब्सोल्युटली, मला सपोज गाडी घ्यायची, कुठंतरी फिरायला जायचंय, अगदी. मग या स्वप्नांसाठी पण मला पैसे लागणारच आहेत 100%. आणि कोविड नंतर काय झालं ना की लोकांचं असं झालं की उद्या कोणी पाहिलं, आज थोडंसं जगून घ्या. बरोबर आहे. तर या मेंटॅलिटीकडे तुम्ही कसं बघतात आणि जर समजा मी याच्यामध्ये जर EMI भरतोय तर मग SIP साठी पैसे कसे वाचवू. मी तुम्हाला जसं मी म्हणालो ना की सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायला लागेल की तुमचा जो आलेला पैसा आहे हा सगळा पैसा पहिले आपल्याला एक बजेटिंग करायला लागेल. तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. आता जसं तुम्ही म्हणाला की मला फिरायला जायचंय, फिरायलाच पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला घर घ्यायचंय, गाडी घ्यायची. हे बघा, शेवटी तुम्ही जो पैसा कमवताय या पैशांचा जर तुम्ही उपभोग करत नसाल तर या पैसे कमवण्याला काही उपयोग नाहीये. हे मी स्वतः सुद्धा सांगतो. या पैशांचा तुम्ही प्रॉपर उपभोग घेतला पाहिजे, प्रॉपर पैशांचा वापर केला पाहिजे, स्वतःचा एन्जॉय केला पाहिजे. ते एक आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे बघा की दात नसताना चणे खाऊन काय उपयोग आहे, तसंच आहे. मग उतार वयामध्ये आता तुम्ही जर आत्ता गाडीवरती जेवढं फिरू शकता ते उतार वयामध्ये म्हातारपणामध्ये ते फिरून काही उपयोग नाहीये. ज्या गोष्टी ज्या वेळेला केल्या पाहिजे त्या केल्याच पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी
प्लॅन करणं गरजेचं आहे. होतंय काय की तुम्हाला आज वाटलं मला कुठेतरी फॅमिलीला घेऊन बाहेर जावं म्हणून तुम्ही आज बाहेर जाताय, पुढचा विचार नाही करत आहे, त्याच्यामुळे तुमचं बजेटिंग प्रॉपर नाहीये, तुमच्या असले जे काय पैसे आहेत हे सगळे म्हणजे खर्च होऊन जातात. नाही म्हणजे हे सगळे एकाच ठिकाणी आहेत. तुम्हाला स्वतःलाच माहित नाही की ह्या पैशांचा ऍक्च्युअली उद्या वापर कुठं करणार आहे, कशासाठी करणार आहे. म्हणून तुम्हाला फक्त अकाउंटमध्ये पैसे दिसले की तुम्ही जाताय. तुम्हाला असं वाटतं की अरे मी अकाउंटमधनं एक कार अफोर्ड करू शकतो, मी एक बाईक अफोर्ड करू शकतो, मी माझ्या फॅमिलीला वेकेशनला घेऊन जाऊ शकतो. तुम्ही जाताय, पण फ्युचर काय? तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता, पण सगळ्या गोष्टींना एक टाइमलाईन द्या. तुम्ही डिसाईड करा की तुम्ही आजपासून 3 वर्षानंतर एक कॉन्टिनेंट ऑफ द कंट्री फिरणार आहात. असं मग त्या हिशोबाने तुम्ही प्लॅनिंग करा. तुम्ही डिसाईड करा की बाबा आता मी 30 आहे, बाय 35 आय शुड हॅव अ पर्टिक्युलर रेंज ऑफ कार. मग ह्या कारसाठी मला किती पैसा लागणार आहे, मग त्या हिशोबाने मग तुमचे जे 1 लाख रुपयामध्ये जे अनवॉन्टेड गोष्टी आहेत जिथे तुमचे पैसे जातात तिकडे आपण कट डाऊन करून तुमच्या गोल्सच्या हिशोबाने प्रायोरिटाईज करून ते पैसे तिथं जर डायव्हर्ट केले तर तुम्ही लाईफ पण एन्जॉय कराल, तुमचे गोल्स सुद्धा सॅटिस्फाय कराल अँड सायमल्टेनियसली पैसा सुद्धा तुम्हाला दिसेल. बरोबर आहे सर. पण जर समजा पैसा कमवायचा म्हटला तर जसं की आज आपण पाहतो की लोकांच्या सॅलरीज खूप वाढलेल्या आहेत. बरोबर. जसं की काही लोकांना 1 लाख पगार आहे, 1.5 लाख आहे, 2 लाख, 5 लाख आहे. पण आजही लोकांना 1 कोटी कमवता नाही येते. म्हणजे आधी असं वाटायचं की खूप सोपं आहे, 1 कोटी तर आपण कमवून घेऊ, पण ते गोलच अचीव्ह होत नाही. तर ते आपण SIPच्या माध्यमातून कसं करू शकतो? अगदी सोपं आहे. हे बघा कसं आहे, 1 कोटी आकडा आजही मोठाच आकडा आहे. काय तो कधीच लहान झालेला नाहीये. आणि आजपासून 20 वर्ष आधी बघितलं ना तर आपल्याकडे एखादा आपण म्हणायचो ना की अरे बापरे ते बघ तो करोडपती आहे. म्हणजे करोडपतीची व्याख्या होती का नाही, ते आज आपण कमवायला लागलो. आज आपण ह्या सगळ्या स्मार्टफोनच्या दुनियेमध्ये आल्यानंतर आपली स्वतःची करोडपतीची व्याख्या बदलली. आपण काय झालं म्हणजे त्यावेळेस कसं होतं की 1 करोडपती म्हटलं तर असं कसं वाटायचं की बाबा एखादा माणूस आहे, त्याचा एक स्वतःचा मोठा बंगला आहे, त्याच्या घरामध्ये 1-2-3 कार आहेत आणि 1-2 लोक आहेत कामाला वगैरे, आणि असं वाटायचं की बाबा हा करोडपती म्हणून ही व्याख्या होती. आज काय झालंय, आज जसं तुम्ही म्हणालात की 5-5 लाख रुपये पगार आहे. लोकांचे फक्त ना पगार वाढलेत. लोकांचे पगार वाढल्यामुळे काय झालं, लोकांनी त्यांचे लाईफस्टाईल इतके अपग्रेड केलेले आहेत. या अपग्रेड केलेल्या लाईफस्टाईलमुळं आज लोक फक्त कॉस्ट ऑफ लिव्हिंग दाखवण्यासाठी म्हणून एक इन्फिरियरिटीच्या हिशोबाने ते जगतात. म्हणजे आज तुम्हाला दाखवायचं की मी किती श्रेष्ठ आहे, मी किती उच्च क्वालिटीची लाईफ जगतोय, आणि त्याच्यानंतर हे सगळं शो ऑफ मध्येच पैसे जातात आणि म्हणून मग पैसेच राहत नाहीत माझ्याकडे. असा प्रकार होतो. 1 कोटी जमा करायला तुम्हाला काही अवघड नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर आजपासून फक्त दर महिन्याला 15,000 रुपये सेव्ह करायला चालू केलेत ना आणि पुढच्या 20 वर्षांपर्यंत सेव्ह केलेत ना 15,000 रुपये, तुम्हाला काही पुढे बघायची गरज नाहीये. ऑटोमॅटिकली तुम्ही 1 कोटीचं काय त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकता. ओके. पण डिसिप्लिन असलं पाहिजे. कुठलंही क्षेत्र जावं तुम्ही. हे बघा ना, मला एक सांगा, आज तुम्ही कुठल्याही क्षेत्रामधले मोठे स्पोर्ट्स स्टार बघा, काय होत तुम्हाला वाटतं का की ह्या लोकांना मूड आला तेव्हा हे खेळले, मूड नसेल तेव्हा बंद केलं तर ते आज ज्या लेवलला आहे तिथे पोहोचले असते का? नाही. त्यांनी काय सॅक्रिफाईस केलं? सगळ्याच गोष्टी म्हणजे बरं, वेळ सॅक्रिफाईस केली, डिसिप्लिन कधी मोडला नाही. आज मूड नाही म्हणून केलं नाही असं झालं का? आणि आज आपण नाही, मला आज पैसे नाही आहेत म्हणून मी इन्व्हेस्ट नाही करत, असं नाही चालत ना. जर तुम्हाला खरंच काही साध्य करायचंय, काही अचीव्ह करायचंय, तर तुम्हाला डिसिप्लिन ही फॉलोच करायला पाहिजे. 1 कोटी जसं आहे ना, आपण जोपर्यंत त्या आकड्यापर्यंत पोहोचत नाही किंवा डिसिप्लिनच्या मार्गावर चालत नाही, तो आकडा कायम आपल्याला मोठाच वाटणार आहे. आणि एकदा तुम्हाला कळालं ना, ते डिसिप्लिनचा नॅक एकदा गोष्टीचा कळाला की मग 1 कोटी काय तुम्ही म्हणणार अरे खूप मोठा वाटत होता हा आकडा, आणि मग तुम्हाला कळणार सुद्धा नाही तुम्ही तो आकडा कधी सरपास केला आणि 1च्या ऐवजी किती काही कोटी तुम्ही साठवले. ओके. असं आहे. आता जसं माणूस स्वतःसाठी जगतो तसं मुलांसाठी त्याला जगायचं असतं. त्याला असं वाटतं की आपली जी स्वप्न आहेत जी आपण पूर्ण नाही करू शकलो ती मुलांनी केली पाहिजे, चांगल्या शाळेमध्ये कॉलेजला शिकले पाहिजे. पण मुद्दा तोच आहे की आजकाल शिक्षणाची फीजही खूप वाढते. तर आपण SIPच्या मदतीने असं काय करू शकतो का की त्यांच्या शिक्षणाची ते स्वतः सोय करून ठेवते? खूप चांगला मुद्दा आहे. काय होतं, एक तुम्हाला मी सांगतो साधी गोष्ट. आज तुम्ही आहे ना कुठल्याही आपल्या आजूबाजूच्या मॉलमध्ये जावं, पुणे मुंबईच्या, शनिवार रविवारी खास करून, आणि जायचं दुपारच्या वेळेस. तुम्हाला नेहमी 1 कपल विथ 1 किड, अराउंड 5 to 7 years एक किड
ते किड बिचारा मोबाईल हातामध्ये घेऊन फिरत असतो आणि आई वडील त्याचे घेऊन त्याला फिरत असतात. आणि आज हे जसं तुम्ही म्हणालात ना, हे त्याच बद्दल आहे, तीच कॅटेगरी आहे की प्रत्येकाला वाटतं की मला जे काही चांगल्या गोष्टी मिळाल्या नाहीत ते माझ्या मुलाला चांगल्या गोष्टी द्याव्यात, आणि हे लोक त्या मुलाला चांगलं देण्यासाठी त्या मुलाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, त्याच्या गोष्टी, बेसिक गोष्टी त्याच्या इतक्या वरती घेऊन जातात की नंतर ते पुढे भविष्यात अवघड पडून जातं. आणि हीच जी कॅटेगरी आहे, याच कॅटेगरीचं दर आठवड्याला हे जे मॉल्समध्ये त्यांना घेऊन जातात, त्याच्यानंतर मग आउटिंग वगैरे करतात, हे ऑन अन ॲव्हरेज एका वीकला बेर मिनिमम 5,000 रुपीज स्पेंड करतात. बरोबर आहे. सो महिन्याभरात किती ह्यांनी स्पेंड केले? 30,000 रुपये, 20,000 रुपये यांनी स्पेंड केले. 4 वेळा महिन्याला घेऊन गेले तर वेगवेगळ्या ठिकाणी मॉलमध्ये. म्हणजे यांचा काय दिवस पण गेला, सुट्टी पण निघाली, थोडं शॉपिंग पण झालं, भले काही केलं नाही तरी 5,000 रुपये खर्च झाला. माझं काय म्हणणं आहे, यांनी फक्त दर महिन्याला 5,000 रुपये त्या मुलाच्या नावाने एसआयपी मध्ये जरी इन्व्हेस्ट केले ना, तरी तो मुलगा ज्यावेळेस आहे ना, आज तो 3-5 वर्षांचा मुलगा आहे, तो मुलगा ज्यावेळेस 18 वर्षांचा होईल ना, त्यावेळेस त्याला हँडफुल ऑफ मनी मिळेल एज्युकेशनसाठी. आणि त्यावेळेस आहे ना, ते जे पेरेंट्स आहेत, या पेरेंट्सना एज्युकेशन लोन घ्यायची गरज नाही पडणार. थोडासा वाईजली विचार केला पाहिजे. आज सुद्धा लोक काय करतात, मला माझ्या मुलाला बेस्ट द्यायचं. अरे मुलाला जे बेस्ट द्यायचं आहे, गॅजेट्स नाही बेस्ट आहेत, वस्तू नाही बेस्ट आहेत. तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी पुढची एज्युकेशन बेस्ट करा, प्रोव्हिजन बेस्ट करा. नाहीतर काय होतं, आज सुद्धा कित्येक पेरेंट्स, तुम्ही जसं म्हणाला, माझ्याकडे सुद्धा आज कित्येक पेरेंट्स, कित्येक फॅमिलीज माझ्याकडे येतात, एकदम हाय फाय लिव्हिंग क्वालिटीची लोक. एज्युकेशन लोन किती हवं असतं? 20 लाख, 25 लाख, आणि त्यांचा पगार 2.5-3 लाख रुपये. म्हणजे हे इतक्या वर्षांमध्ये मुलांना एज्युकेशनसाठी पैसे साठवू शकले नाही, हे दुर्दैव आहे. आणि दुसरं, जसं मी म्हणालो की प्रत्येक गोष्ट प्लॅन केल्याने होते. आज जर तुम्हाला मुलगा आहे तर तुम्हाला माहिती आहे ना, आज नाही 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 15 वर्षांनी याचा एज्युकेशनचा कॉस्ट येणारच आहे. मग याची तरतूद तुम्ही आजपासून जर स्टार्ट केली तर एकदम कमी पैशांमध्ये तुम्ही स्टार्ट करू शकाल. बरोबर आहे. पण हे जर केलंच नाही, आणि जर तुम्ही स्वतःच्या लाईफस्टाईलकडेच आणि बाकीच्या गोष्टींकडे, जर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगकडे, मेंटेनन्सकडे लक्ष दिलं, प्रायोरिटाईज केलं, बरोबर, तर मग तुम्हाला कधीच पैसे पुरणार नाहीत आणि मग तुम्हाला आयुष्यभर कर्जबाजारीच राहावं लागेल. आणि कसं असतं की आजकाल मुलांना म्हणजे असं काही नाही की नोकरीच पाहिजे, त्यांना स्वतःचं स्टार्टअप वगैरे करायचं असतं, आणि पैशाचा फंड असतो. आता हे बघा कसं असतं, मी तर माझ्या कित्येक क्लायंट्स लोकांना एज्युकेट केलंय. माझ्या कित्येक क्लायंट्सनी त्यांच्या मुलांसाठी, मी तर लोकांना एज्युकेट करतो की सर, तुमचे जे मुलं आहेत ना, फक्त तुम्ही त्यांचे पेरेंट्स नाही आहात. पेरेंट्स असून इट इज युअर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही तुमच्या मुलांना, जर तुमच्यासारखी नोकरी करायची नाहीये आणि त्यांना काहीतरी स्टार्टअप करायचं आहे, ते मुलं कोणाकडे जाणार आहेत? सगळ्यात पहिले आई वडिलांकडेच येणार आहे. तुम्ही जर त्या मुलांचा प्रॉपर फाउंडेशन जर सेट करून दिला तर ते पुढे थ्राईव्ह करू शकतात. पण जर तुम्हीच म्हणाले की बाबा मला काही मिळालं नाही, तुझं तू कर, असं नाहीये. म्हणजे आजच्या काळात आहे ना, खरं मुलं चांगली आहेत, मुलं एज्युकेटेड आहेत, मुलं लवकर शिकण्याचा कल आहे मुलांकडे, आणि मुलांचा ग्रास्पिंग पॉवर सुद्धा चांगला आहे. म्हणून मुलांना जे हवं आहे, जर तुम्ही ते प्रोव्हाइड करू शकला, पण हे प्रोव्हाइड कसे करणार तुम्ही? तुम्हाला त्या गोष्टींचं माहिती पाहिजे की बाबा मला माझ्या मुलांसाठी काय करायचं आहे. माझ्या मुलाला डॉक्टर करायचं आहे, इंजिनियर करायचं आहे, सायंटिस्ट करायचं आहे, ठीक आहे, काही नसेल करू दे, पण यापैकी जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुमची प्रोव्हिजन काय आहे? बरोबर, त्या गोष्टीकडे तुम्ही आता वाटचाल केली पाहिजे. लोकांना विचारलं की लोक म्हणतात नाही त्याचं नशीब तो ठरवेल. असं नाही होत. मग त्याचं नशीब तो ठरवेल नाही, मग तो तुमच्या उतारवयामध्ये तुम्हाला कर्जबाजारी करून सोडतो, असं होतं ते. बरोबर. आता सर, या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण माणसाचं घर पण महत्वाचं असतं. अगदी. आता घर आधी खूप म्हणजे वादाचा मुद्दा होता की स्वतःचं घर घ्यावं का एसआयपी करावी. आजही मुद्दा आहे, आजही आहे. तर या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहतात, म्हणजे काय केलं पाहिजे एक्झॅक्टली? लॉजिकली बघितलं, लॉजिक म्हणलं की कॅल्क्युलेशन आलं की तुमचं घर घेण्याचं जे व्याख्या आहे ती पूर्ण बदलून जाते. घरं बेसिकली काय, आज सुद्धा भारतामध्ये ज्यांना घरं घ्यायची आहेत ना, भारताचं सोडाव, तुम्ही आपण पुण्या मुंबईच्या लोकांच्याच बद्दल बोलू. आज हे जे तुम्ही 1-1 लाख रुपये कमवणारी कॅटेगरी आहे ना, या 1-1 लाख रुपये कमवणाऱ्या कॅटेगरींचे ना कंबरडब मोडलेलं अक्षरशः माझं प्रॉपर मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर हे फक्त घर घेतल्यामुळं. कारण ह्या लोकांनी काय केलंय, आवाक्याच्या बाहेर जाऊन गडबड करून घर घेतलेलं आहे, आणि फक्त स्टेटस सिम्बॉलसाठी. लोकांनी काय केलेलं आहे, घर घेऊ नये का? 100% घ्यावं. स्वतःचं घर आहे नक्कीच पाहिजे,
पण कुठल्या एजमध्ये पाहिजे. लोकांना आज माझ्याकडे सुद्धा कित्येक लोक येतात, मला म्हणतात सर आम्ही इतकं आता डेट रिटर्न आहोत, आम्हाला आता कशा मार्गाने काय करावं. आणि मी अक्षरशः काही काही लोकांना सजेस्ट केल्यानंतर मग त्यांना असं कळालं की नाही, आपल्याला घर विकल्याशिवाय पर्याय नाहीये. कसं असतं, घर स्वतःचं घेणं हा पाहिजेलच आहे, पण हे कधी घेणं हे जोपर्यंत तुमचं एक डिसाईड होत नाही तोपर्यंत तुम्हाला जे पोस्टपोन करता आलं तर ते पोस्टपोन करावं. आता मला सांगा, आज पुणे मुंबईमध्ये नोकरी केल्यानंतर आज खरंच सांगा, मला वस्तुस्थिती मला सांगा, आज लोकांचं फ्युचर खरंच सिक्युअर्ड वाटतं का त्यांना? नाही वाटत. जर त्यांना त्यांच्या इंडस्ट्रीच्या बद्दल सिक्युरिटी नाहीये, ते त्या शहरामध्ये राहतील का नाही याबद्दलची सिक्युरिटी नाहीये, मग आज हे लोक त्यांच्या आयुष्यभराचे पुढचे 15 ते 20 वर्ष जे पोटेन्शियल ऑफ अर्निंग आहे हे वर्ष सॅक्रिफाईस करून त्या वर्षांसाठी कमिट करून नवीन घरामध्ये का अडकतात? जसं तुम्ही म्हणाल हा कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे. मला लोक आता माझ्याकडे, मी सुद्धा सेकंड हाऊस, माझ्याकडे पण 2 आहेत घरं. लोक परत म्हणतील की मग तुम्ही स्वतः तर स्वतःच्या घरात राहता आणि लोकांना सल्ले देता की भाड्याच्या घरामध्ये राहायला हरकत काय? कारण होतंय काय की तुमच्याकडे स्वतःचं घर असायला हवं, पण ते घरावरती कर्ज नकोय. मग तुम्ही म्हणणार स्वतःच्या घरावरती काय कर्ज नको, असं थोडी असतं का? असं नाहीये. तुम्ही जर ते गोष्टी प्लॅन केल्या तर तुम्ही करू शकता. आता जसं तुम्ही म्हणाल तुमचं वय आता 30 आहे, आपण तुमचंच उदाहरण घेऊया. तुम्ही घर घेतलं पाहिजे का? आता घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी घर घेतलं पाहिजे का? घेतलं पाहिजे. आत्ता घेतलं पाहिजे का? मला गरज वाटत नाही. बरोबर. कारण तुम्ही अजूनपर्यंत हे तुम्हाला माहित नाही तुम्हाला पुणे सूट होईल का नाही. मी ते सांगतोय, तुम्हाला अजून माहित नाही तुम्ही पुणे तुम्हाला सूट होईल का. उद्या जर तुमच्या घरी तुमचे जर पेरेंट्स असेल आणि तुमच्या पेरेंट्सला तुमची गरज असेल त्यांच्या उतारवयामध्ये, तर त्यावेळेस तुम्ही तिकडे जाणं गरजेचं आहे. जर तुमची स्किल, जर तुमचं काम तुम्हाला परमिशन देऊ शकतं की तुम्ही तिकडनं काम करू शकता, मग पुण्यामध्ये तुमचं काय अडलंय? बरोबर आहे का नाही? मग ज्यावेळेस तुम्ही इकडनं पुण्यातनं जाल त्यावेळेस तुम्हाला हे जे घर तुम्ही घेतलेलं आहे हे घर तुम्हाला डिस्ट्रेस सेलमध्ये विकायला लागेल. मग त्यावेळेस तुम्हाला विकताना जे बाजार भाव चालू आहे त्या बाजाराच्या भावाच्या किमतीत तुम्हाला मिळू शकतं का? नाही. मग त्याऐवजी तुम्ही ज्यावेळेस ना तुमच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी लाईफच्या अचीव होतात, घर इज इम्पॉर्टंट बट यू शुड हॅव वन शेल्टर, वन हाऊस. हे कधी तुमच्या उतारवयामध्ये तुम्ही प्लॅन करा ना. तुम्ही बाय द एज ऑफ 45 प्लॅन करा, बाय द एज ऑफ 50 प्लॅन करा. तुम्हाला मी सांगतो, आज तुम्ही एक 2 BHK घर घ्यायचं म्हणाला तर आपल्या आजूबाजूला किती किंमत असेल? साधारण 51 लाख रुपये. आपलं 71 लाख रुपये. या 71 लाख रुपयाच्या प्रॉपर्टीला, 70-75 लाखाच्या प्रॉपर्टीला तुम्हाला 20% तर डाऊन पेमेंट करावी लागेल. हे 20% तुम्ही डाऊन पेमेंट केलं तर तुम्हाला साधारण 55-60 लाख रुपयाचं तुम्हाला लोन करावं लागेल. आता हे जे 55-60 लाख रुपयाचं तुमचं जे लोन करणार आहात, या लोनसाठी तुम्हाला इन्स्टॉलमेंट साधारण 45,000 रुपये ते 50,000 रुपये लागेल. बरोबर आहे. आता हे जे 50,000 रुपये आहेत ना, हे तुम्हाला 50,000 रुपये पुढच्या 20 वर्षांपर्यंत भरायचं आहे. म्हणजे 50 लाखाचं लोन घेतलं, 20 वर्षांसाठी ह्याचा हप्ता भरताय आणि तुम्ही ज्यावेळेस बँकेला परत फेड करताय त्यावेळेस ते 50 लाखाचं लोन तुम्ही 1 कोटीपेक्षा जास्त घेताय. म्हणजे तुम्ही घर घेताना एका घरामध्ये 2 घराचे पैसे बँकेला परत देताय. नंबर 1. मुद्दा असा आहे. नंबर 2 की तुम्ही ज्यावेळेस ते पैसे परत फेडता ना बँकेला, त्यावेळेस तोपर्यंत तुम्ही काय करू शकता, हे घर आहे ना न हे करता 50,000 रुपीजची कमिटमेंट न घेता, म्हणजे 1 लाख रुपयात तर तुमचे सरळ 50,000 रुपये तर तुम्ही EMI-लाच गेले, 25-30 हजार रुपये तुमचे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगला गेले. म्हणजे घर खर्च आहे, किराणा आहे, मुलं जर असतील तर मुलांची फीज आहे, बेसिक टू अँड फ्रो करण्याचे जे चार्जेस आहेत ह्या गोष्टी गेल्या. आणि मग 10-15 हजार रुपये तुम्ही लक्झरी केल्यानंतर मग तुम्हालाकडे सेव्ह काय करू शकणार आहे? करू शकत नाही. मग घर घेण्याचा डिसिजन जर तुम्ही थोडंसं पोस्टपोन केलं, थोडंसं म्हणजे किती, 10 वर्ष 15 वर्ष, तरी तुम्ही चांगले पैसे सेव्ह करू शकता. ही गोष्ट तर मला तुमची पटली. पण आपण दुसऱ्या साईडला जर पाहिलं, आज मी समजा रेंटने राहतोय पुण्यासारख्या ठिकाणी, तर दरवर्षी मला इन्क्रीमेंट रेंटमध्ये द्यायचीच आहे. बरोबर आहे. म्हणजे 10%, 15%, 20% इन्क्रीमेंट तिथेही द्यायची आहे. बरोबर. आणि आपण फ्लॅटचे रेट जरी पाहिले, समजा की 3-4 वर्ष आधीच्या किमती, आताच्या किमती, साईजेस छोट्या होतात, प्राइजेस वाढतायत, मग तो पण तर एक मुद्दा आहे ना, की म्हणजे इथेही तर पैसे जाणारच आहेत. हे कायम पाहिजे, हे कायम आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, म्हणजे घर घेण्याचा जो मुद्दा येतो ना हा आजचा नाहीये. कायम असं असतं की तुम्हाला जे घर आवडतं ना ते तुमच्या ओव्हर बजेट म्हणजे ते आपण ते म्हणतो ना की आवाक्याच्या बाहेर असतं. सो
ह्याच्यासाठी तुम्हाला प्लॅन करणं ह्याच्याशिवाय पर्याय नाही. आता किमती वाढतात, रिअल इस्टेट हा माध्यमच हे असं आहे की याच्यामध्ये पैसे वाढत राहतातच. पण ते किती टक्क्यांनी वाढतात ह्याचं जर तुम्ही गणित पाहिलं तर ऑन अन ॲव्हरेज रिअल इस्टेटचा इन्फ्लेशनचा रेट आहे किंवा रिअल इस्टेटचा जो रेट आहे हा साधारण 6 to 7%, 8%च्या पुढे अजिबात जात नाही. बरोबर. आणि जर तुमचं इन्कम ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय जर तुमचं इन्कमच 10-15% वाढत असेल तर त्यातनं 6%, 7% रिअल इस्टेटला द्यायला काही हरकत नाहीये. तुम्हाला मेन काय हवंय, तुमचे 8% लोनचं पैसे घेण्याच्या ऐवजी जर तुम्ही स्वतःसाठी पैसे जर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून त्या पैशांवरती जर तुम्हाला 12-15% कमवण्याची संधी असेल, ते पैसे कमवल्यानंतर मग त्यातनं 8% कोणाला द्यायला तुम्हाला हरकत नाहीये. म्हणजे जेणेकरून तुमचं घरही होईल आणि जेणेकरून तुमचं पैसे सुद्धा सेफ राहतील. पण घर तुम्ही जसं मी म्हणतोय की तुम्ही थोडंसं डिले केला पाहिजे. शेवटी हा परत वैयक्तिक मुद्दा झाला की तुम्हाला घर कधी प्रायोरिटी आहे, किती प्रायोरिटी, इमोशनल फक्त फॅक्टर आहे का खरंच तुम्हाला ती बेसिक नेसेसिटी आहे, या गोष्टींवरती निष्कर्षावरती येतो. पण माझं असं म्हणणं आहे की जर पोस्टपोन झालं तर पोस्टपोन करणं जास्त बेटर आहे. भाड्याच्या घरात राहा, काही हरकत नाहीये. तुम्हाला उलट चॉईस मिळेल चेंज करायची ऑप्शन. हो, तुम्हाला घर नाही आवडलं चेंज करा, बाजूवाला नाही आवडला चेंज करा, एरिया नाही आवडली चेंज करा. स्वतःचं घर घेतल्यावर काय करणार सांगा. ते आहे, असा मुद्दा आहे. ओके. आता या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. मला वाटतं थोडंसं सिनियर सिटीजन बद्दल बोलूयात की समजा बऱ्याच लोकांकडे आज पैसे आलेले असतात आणि काय असतं की त्यांना एक तर सेफ्टी पण पाहिजे असते आणि दुसरी गोष्ट थोडंफार इन्कम पण त्यांना वाटतं की हे पैसे मला योग्य वेळी कामात पडले पाहिजे, खर्च निघाला पाहिजे आणि लोक FD कडे जातात त्याच्यामुळं. मग याला बेटर ऑप्शन आपण करू शकतो का? पण मग SIP बद्दल पण सांगा, कारण कसं त्यांना थोडीशी भीती वाटते लोकांना, पैसे बुडाले तर मग काय करायचं. आता मला वाटत नाही आपले व्ह्यूअर जे पॉडकास्ट पाहत असतील यांना वॉरन बफेटची कल्पना नाही. सो वॉरन बफेट जे आहेत हे गुंतवणुकीतले गुरु मानले जातात आजही. सो त्यांनी त्यांचे गुंतवणुकीचे सांगितले, ते गुंतवणुकीचे एकदम सिंपल भाषेमध्ये सांगितलेले. त्यांचे 2 सिद्धांत आहेत. त्या सिद्धांत त्यांचे 2 रूलवरती अवलंबून आहेत. सगळ्यात पहिला रूल हा आहे, नेव्हर लूज युअर मनी इन इन्व्हेस्टिंग. तुम्ही जसं म्हणालात ना पैसे बुडू नयेत, सो नेव्हर लूज युअर मनी हा रूल नंबर 1 आहे. आणि रूल नंबर 2 ते म्हणतात नेव्हर फॉरगेट रूल नंबर 1. म्हणजे तुमचे पैसे बुडू नयेच आणि कधी तुम्ही विसरून, म्हणजे रूल नंबर 1 कधी विसरू नका. हे जे सिद्धांत तुम्ही पाळलात तर तुम्ही सुद्धा गुंतवणुकीमध्ये चांगलं करू शकता. आता विषय येतो की फिक्स्ड डिपॉझिटला पर्याय आहे का? फिक्स्ड डिपॉझिटचे पर्याय आहेत, पण फिक्स्ड डिपॉझिट सारखा सेफ आणि ब्युटिफुल इन्स्ट्रुमेंट कुठला नाहीये. मी फिक्स्ड डिपॉझिट, मला खूप माझ्या जवळचा आहे फिक्स्ड डिपॉझिट इन्स्ट्रुमेंट आणि फिक्स्ड डिपॉझिट माझा खूप अगदी म्हणजे आय जस्ट लव्ह दॅट फिक्स्ड डिपॉझिट इन्स्ट्रुमेंट, कारण फिक्स्ड डिपॉझिटने मला भरपूर सपोर्ट केलाय. ओके. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये कुठले पैसे तुमचे असायला हवेत, जे पैसे तुम्हाला पुढच्या 6 महिन्यांमध्ये, पुढच्या वर्षभरामध्ये, पुढच्या 2 वर्षांमध्ये लागणार आहेत. फक्त तेच पैसे तुमचे फिक्स्ड डिपॉझिटच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये हवेत, नॉट बियॉन्ड दॅट. कारण फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जे पैसे तुम्ही ठेवतात हे पैशांना रेट ऑफ इंटरेस्ट जो मिळतो हा साधारण 7% मिळतो. तुमचं इन्फ्लेशन 6% चाललंय. इन्फ्लेशन तुमचं 6% चाललंय, 7% इन्फ्लेशन मिळत आहेत, म्हणजे तुम्ही हार्डली तुमच्या पैशांना ग्रोथ मिळते. आणि या पैशांना जर मी टॅक्स इम्प्लिकेशन ऍड केला तर तुमचे पैसे ग्रो होत नाही, ते डिग्रो होतात. बरोबर आहे. आता आज मी 30% स्लॅबमध्ये, जे कोणी लोकांचे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आकडा आहे किंवा गुंतवणूक आहे, ह्या प्रत्येकाला माहितीये की दर वेळेस त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिटच्या गुंतवणुकीवरती त्यांचा TDS होतो. आता हा जो TDS होतो हा डायरेक्टली 30% TDS होतो. आता मला सांगा तुम्ही योगेशजी, तुमचा 7%चा तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे. या 7%ने तुमचं 30% TDS मायनस झाला तर इफेक्टिव्ह तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट किती झाला? साधारण फक्त 5%च्याही खाली. मग 5%च्या खाली जर तुमचं इन्फ्लेशन 6%च्या आसपास चाललंय आणि पण मग 1-2 वर्षांसाठी का? कारण हे तुमचे जे पैसे आहेत ना 1-2 वर्षांमध्ये लागणार आहे. फॉर एक्झाम्पल, माझ्या आता मुलाचं हायर एज्युकेशन आहे, मुलीचं लग्न आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मी टाळू शकत नाही. बरोबर आहे. उद्या जर मार्केट पडलं तर मी हे नाही म्हणू शकत की माझ्या मुलीचं लग्न मी नंतर करेन मार्केट रिकव्हर झालं तर, किंवा माझ्या मुलाला एज्युकेट नंतर करीन मार्केट रिकव्हर झालं तर. म्हणून माझे हे जे पैसे आहेत हे मी
फिक्स्ड डिपॉझिट मध्येच ठेवले पाहिजेत. माझे टॅक्सेसचे जे पैसे आहेत हे मी तिथेच ठेवले पाहिजेत. माझे इन्शुरन्सचे जे पैसे आहेत प्रीमियमचे ते मी तिथेच ठेवले पाहिजेत. माझ्या घराचा जो इमर्जन्सी फंड आहे हा मी फिक्स्ड डिपॉझिट मध्येच ठेवला पाहिजे. सो फिक्स्ड डिपॉझिटचे ठेवण्याचे इन्स्ट्रुमेंट वेगळे आहेत. आणि आज सुद्धा जे बरेच सिनियर सिटीजन लोक जे इन्व्हेस्टमेंट करतात ना फिक्स्ड डिपॉझिटमध्ये, हे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये फक्त एकाच हिशोबाने करतात की त्यांना सेफ्टी पाहिजे. सो सेफ्टी आहे. म्युच्युअल फंडमध्ये ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूक करता हे पैसे तुमचे सेफच राहतात. पैसे तो तुमचा मुद्दा होता की पैसे बुडू शकतात का, तर माझ्या करिअरमध्ये माझ्या 50 वर्ष माझ्या ऐकण्यामध्ये कधी आलेलं नाहीये की आजपर्यंत कधीही म्युच्युअल फंडमध्ये कोणाचे पैसे बुडलेत. म्युच्युअल फंड ही गुंतवणूक अशी आहे की तुमची गुंतवणूक प्लस मायनस होऊ शकतात. नंबर 1. नंबर 2, तुम्हाला मग डिसाईड करायचं आहे की तुमच्या फिक्स्ड डिपॉझिटच्या इक्वल जर तुम्ही परतावा घेतला किंवा थोडाफार कमी आणि कालांतराने जर वेळ दिली तुमच्या गुंतवणुकीला, तर फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा सर्वच इन्स्ट्रुमेंट म्युच्युअल फंड ठरू शकतं. हे मी प्रूव्ह करून दाखवू शकतो. ओके. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने 10 लाख रुपये गुंतवणूक केली फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आणि ही गुंतवणूक त्याने 7% रिटर्ननी त्याचे पैसे ग्रो झाले आणि हीच गुंतवणूक त्यांनी 10 वर्षांपर्यंत ठेवली. टॅक्सेशन आणत नाहीये मी इथे, पण हे जर टॅक्सेशन नाही आणायला तरी 7% गुंतवणुकीला 7% रिटर्नच्या गुंतवणुकीला 10 वर्षांनंतर ह्या 10 लाख रुपयाची व्हॅल्यू साधारण 20 लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये. आणि हीच गुंतवणूक ऑन अँड ॲव्हरेज जर 12%च्या हिशोबाने तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये ठेवली तर हेच 10 लाख रुपयाची व्हॅल्यू साधारण 30 लाख रुपये झालेली असेल, तिप्पट झालेली असेल. आता मला सांगा कुठे रिस्क आहे? म्युच्युअल फंडमध्ये जर तुमचे पैसे 1 वर्षासाठी असतील, 2 वर्षासाठी असतील, तर मग ते रिस्क असू शकते. रिस्क कशाची? त्याच्या व्हॉलॅटिलिटीची रिस्क आहे. ओके. तुमचे पैसे बुडण्याची रिस्क नाहीये. म्हणजे तुम्ही खूप चांगला एक गोल्डन रूल सांगितलेला आहे की साधारणतः 2 वर्षांपर्यंत लगेच जर तुम्हाला पैशाचं काम असेल तर तुम्ही ते एफडी मध्ये ठेवू शकता. नाही, त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता एफडीच्या पेक्षा पण आपल्याकडे चांगला सुपिरियर इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला आपण आर्बिट्राज फंड म्हणतो. आमचं असं म्हणणं आहे की एखाद्या व्यक्तीला जर इन्स्ट्रुमेंटमध्ये आपला प्रॉब्लेम काय माहिती का, सगळीकडेच एकतर फायनान्शियल लिटरसीची कमी आहे. बरोबर. आपला प्रॉब्लेम हा आहे की लोक काय करतात, आज पण आहे ना, इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्या इन्व्हेस्टमेंटच्या ह्याच्यानंतर ते इन्स्ट्रुमेंट ठरवतात त्यांच्या गोलसाठी. ऍक्च्युअली कसं असलं पाहिजे, तुमचे गोल आधी ठरले पाहिजेत आणि मग तुमचं इन्स्ट्रुमेंट ठरलं पाहिजे की आता मला कुठे जायचंय. जसं मी म्हणालो, रिटायरमेंट तुम्हाला आता जर तुमचे पैसे, आता तुमचं एज 30 आहे, तुमच्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट, तुम्हाला आता काय पाहिजे, सेफ्टी पाहिजे, तर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करू शकता. पण तुम्हाला पैसे ग्रो करायचे आहेत तर तुम्हाला इक्विटीशिवाय पर्याय नाहीये. सायमल्टेनियसली जे लोकांना फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करतात, जे सिनियर सिटीजन म्हणा किंवा ही लोक म्हणा, या लोकांना आता त्यांचं थोडंसं अलोकेशन चेंज केलं पाहिजे. थोडेफार महिन्याचे पैसे जे लागणार आहेत पुढच्या काही वर्ष 2 वर्षाचे, हे त्यांनी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवावे. बाकीची रक्कम फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवून काही उपयोग नाहीये. मग इथे आपण काय करतो, आपण आहे ना सरकारला सांगतोय की बाबा मी खूप कष्टाने पैसे कमवलेले आहेत, मला माझे पैसे सांभाळता येत नाहीयेत, तुम्ही ते पैसे घ्या, सांभाळा आणि मला त्यातनं परतावा कमी करून द्या तरी चालेल. बँकेचं मेन काम काय आहे, म्हणजे बँक प्रॉफिट कशावर करते? लोकांच्याच पैशावरती, जे समजा इकडनं घेते आणि एखाद्याला कर्ज देते. सो बँकेचं जे मेन उद्देश आहे ना, लेंडिंग, त्याला आपण कर्ज वाटप म्हणतो. कुठलीही बँक तुम्हाला कर्ज वाटप म्हणाला ना तर तुम्हाला एकदम मस्तपैकी ग्रीट करून तुम्हाला बसवेल. हो. का? कारण त्यांना माहिती असतं तुम्ही त्यांच्यासाठी फायदेशीर कस्टमर आहात. फिक्स्ड डिपॉझिट ज्यावेळेस तुम्ही बँकेत करता, बँक तुम्हाला काय देते? व्याज देते. जो कर्जदार असतो का नाही, बिझनेसमॅन, हा काय करतो, बँकेकडनं तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट ठेवता बँकमध्ये 6%, 7%ने, तेच पैसे ते बिझनेसमॅनला बँक पैसे देते, ते देतात ते 13%, 14%ने. बिझनेसमॅन तोच पैसे बिझनेसमध्ये लावतो, तो 25-30% कमवतो, त्यातले 10-15% स्वतः ठेवतो, बँकेचे पैसे बँकेला परत देतो, बँक त्याचे पैसे मायनस केल्यानंतर स्वतःचे एक्सपेन्सेस, सॅलरीज, ऍडमिनिस्ट्रेशन कॉस्ट मायनस केलं, तुम्हाला 6% देते आणि तुम्ही म्हणता माझे पैसे सेफ आहेत. अरे माझं म्हणणं हेच आहे, थोडे एज्युकेट व्हा आणि तुमचे पैसे चांगल्या बिझनेसेसमध्ये लावा. तुम्हाला जर चांगल्या बिझनेसेसमध्ये लावता येणं शक्य नाहीये तर चांगल्या म्युच्युअल फंडच्या कोणाच्या तरी सल्ल्याने तुमची गुंतवणूक अशा ठिकाणी लावा जे चांगल्या बिझनेसमध्ये पैसे लावतील, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. बरोबर आहे, असं आहे. आणि मला असं वाटतं की याच्यासाठी कोणतरी स्पेशलिस्टच हवा. ऍब्सोल्युटली हवा. आज सुद्धा डोकं नाही लावू शकत. नाही लावू शकत. आज सुद्धा मला कित्येक जण मला फोन करतात, सर
मी तुमचं कुठेतरी नाव पाहिलं, मला कुठल्या तरी सांगितलं, सर मला बेस्ट फंड सांगा ना. बेस्ट फंड असा काही प्रकार नसतो. प्रत्येकाचा फंड वेगळा. आता तुम्ही मला विचारता, जसं तुम्ही मला म्हणाले की मला एक बाईक घ्यायची आहे, तोपर्यंत तुम्हाला माहित नाही बाईक तर सगळ्याच बेस्ट आहेत ना. कुठली खराब बाईक, तुम्ही मला सांगा कुठली खराब बाईक आहे का? नाही, सगळ्याच बाईक चांगल्या आहेत. तसंच बेस्ट फंड जे आहेत हे सगळेच बेस्ट आहेत, पण रिक्वायरमेंट नुसार तुमच्या रिक्वायरमेंटनी तुमच्यासाठी बेस्ट काय हे लोक विचारत नाही. ओके. म्हणजे हे कसं आहे, तुम्ही एखाद्या फार्मासिस्ट कडे जाताय आणि त्याला विचारताय मला तुझ्याकडे सगळ्यात बेस्ट चालणारं औषध सजेस्ट कर, तो देईल का तुम्हाला? नाही. त्याचं तर दुकान अख्खं औषधांनी भरलेलं आहे. तो देईल का एखादं कॅप्सूल काढून, एखादं स्ट्रिप काढून किंवा एखादं गोळी काढून काही देईल का? का नाही देणार? ते तुम्हाला सूट झालं पाहिजे ना. येस. मग इन्व्हेस्टमेंटच्या बद्दल आपण का ही गफलत करतो? आम्ही लोकांना हेच सांगत असतो आणि आम्ही ह्याच्यासाठी लोकांना अवेअरनेस करत असतो, फायनान्शियल लिटरसी प्रोव्हाइड करत असतो. कारण फायनान्शियल लिटरसी आज सुद्धा भारतामध्ये अगदी तुम्ही नाही म्हणलात तरी चालेल, आज सुद्धा लोकांना हेच अजूनही शिकवलं जातं. चांगल्या पद्धतीने शिक्षण करा, चांगली नोकरी मिळवा, पण फायनान्शियल लिटरेट व्हा याबद्दल एज्युकेट केलं जात नाही. याबद्दल खंत आहे. आणि खरंच थँक्यू सो मच की तुम्ही सगळ्या गोष्टी एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत लोकांना समजून सांगितलं. मला सुद्धा खूप आवडलं तुमच्याबरोबर चर्चा करताना की तुम्ही पण माझ्या म्हणजे अगदी खूप जवळचे प्रश्न मला पण प्रश्न तुम्ही जे विचारले हे सगळे अगदी जवळचे आले. ह्यामुळे मला जरा थोडंसं अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला उत्तर पण देता आली. आणि या गोष्टी खरंच खूप गरजेच्या आहेत, कारण तुमचं पण एक चांगलं काम करताय तुम्ही. लोकांपर्यंत एज्युकेट करण्याचंच एक माध्यम आहे जे लोकांपर्यंत तुम्ही पोहोचत आहे. कारण आज सुद्धा आहे ना, बरेच लोक गुंतवणुकीबद्दल लोकांना माहिती नसल्यामुळे आज तुम्ही जे पेपरमध्ये वगैरे बघता, न्यूज वगैरे मध्ये बघता, लोक खूप फ्रॉड होतात लोकांचे आम्हाला खूप वाईट वाटतं. आणि कित्येक लोक तर एज्युकेटेड असतात. जर कोणाला आमची गरज पडली तर आम्ही तर अवेलेबल आहोतच. आणि तुम्ही पण चांगलं काम करताय. सो ऑल द बेस्ट विशेस फॉर यू ऑल्सो फॉर युअर फ्युचर. येस, थँक्यू. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आताच या व्हिडिओला लाईक करा. आणि खरंच म्हणजे तुमचंही खूप खूप धन्यवाद की तुम्ही फायनान्स सारख्या टॉपिकचा पॉडकास्ट शेवटपर्यंत पाहिला. म्हणून कळतं की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमच्या पैशांच्या बाबतीत, तुमच्या भविष्याच्या बाबतीत किती सिरियस आहात. आणि म्हणूनच मला तुम्हाला असा सल्ला द्यायचा आहे की जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला तुमच्या पैशांच्या बाबतीत कोणाची हेल्प हवी असेल तर मी तुम्हाला 100% रेकमेंड करतो की आपले जे संतोष सर आहेत त्यांची तुम्ही पैसे मॅनेजमेंटसाठी हेल्प घेऊ शकतात. कारण जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की त्यांना फायनान्स फील्डमध्ये 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर त्यांच्या बोलण्यातून आज तुम्हाला कळालं असेल की सर किती नॉलेजेबल आहेत आणि किती सोप्या भाषेत त्यांनी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. म्हणून मी तुम्हाला 100% रेकमेंड करतो की जर तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील आणि एखाद्या एक्सपर्टची हेल्प हवी असेल तर तुम्ही त्यांची हेल्प नक्की घ्या. त्यांच्या ज्या काही डिटेल्स असतील त्या मी कमेंट्समध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या डिस्प्ले करून टाकेल. आणि तरी काही प्रॉब्लेम असली तर मला मेसेज करा. आणि जर तुमचे काही प्रश्न असले तर ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये विचारा. आणि मला तुम्हाला हे सांगायचं की या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. त्यांनी काय होईल, त्यांचाही फायदा होईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला संतोष सरांना पुन्हा एकदा वेगळ्या टॉपिकसाठी नक्कीच इन्व्हाइट करता येईल. आणि तुम्हाला संतोष सरांना पुढचा पॉडकास्ट कुठल्या टॉपिकवरती हवा आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.